फक्त महाराज. माय म्हणून कधी म्हणायचं नाही देवानं माझं वाटोळं केलं, कधीच नाही. देव कधीच कोपत नाही माय. महिषासुराचं मर्दन करावं, महिषासुराच्या मर्दनाला त्रिशूल फेकावा, आई भवानीनं त्रिशूल सोडावा, हृदयात येऊन महिषासुराच्या लागावा, महिषासुराच्या मुखातनं अलगद आई निघावं. आई म्हटल्यावर जगज्जननी तुळजा भवानी, शेवटी माईचं हृदय तिचं. घेतला असेल दुर्गेचा अवतार राक्षसाचा वध करण्यासाठी, पण आई पण कुठं लपतं का महाराज. राक्षसाचं आई ऐकून सुद्धा आई तुळजा भवानीनं म्हणावं, लेकरा माय म्हणलास काय मागायचं ते माग. अरे मरण तर टाळू शकत नाही, तो कर्माचा भाग आहे तुझ्या, पण त्याच्या पलीकडे द्यायचं असेल वरदान देईल मी. महिषासुरानं मागितलं, आई द्यायचंच असेल तर एवढंच दे, त्रैलोक्यात जेव्हा जेव्हा तुझं नाव घेतलं जाईल त्याच्या अगोदर माझं नाव लावण्याचा सन्मान दे, बाकी काहीच नको ग भवानी. काय म्हणतो आपण तिला, महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर भरते तारक संजीवनी, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही.